पंच सामना सुरू करायचा आहे लगेच. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला जयेश खापरे हल्ल्यानी वर्सेस नेरुली या दोन्ही संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला मुंबई पोलीस जयेश खापरे. अनिल सरांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा आहे जयेशजी खापरे यांना. बघूया आजच्या दिवसातील हा खूपच महत्वाचा आणि अटीतटीचा होणारा सामना, कारण शहापूर पंचक्रोशी मध्ये नावाजलेले दोन्ही संघ पप्पू इलेव्हन धसई संघ आणि कस्तुभ इलेव्हन शेई. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक टाकतोय अख्तर. सामना सुरू होत आहे. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. दिवस क्रमांक 5वा आणि दुसरा सामना 5व्या दिवसातला आपण पाहताय. मैदानावर पप्पू इलेव्हन धसई वर्सेस कौस्तुभ प्रतिष्ठान सी. दोन्ही संघांच्या जर दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ तितकेच तुल्यबल्य आणि दोन्ही संघांकडे तितकीच चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी आहे. नक्कीच सामना हा खूप चुरशीचा रंगतदार होईल यात मात्र शंकाच नाहीये. चांगला सामना, चांगला क्रिकेट नक्कीच प्रेक्षकांना या मैदानावर या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अख्तर शेख गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल पंकज. यावेळी मात्र नक्की चेंडू कड लागते. एक धाव पूर्ण केली जाते. कुठेतरी फंबल होत आहे, मिसफिल्ड होते आणि दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. अकाउंट ओपन केले जात आहे. श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघाच्या या पारीचा. नक्कीच नाणेफेक हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला तो पप्पू इलेव्हन धसई संघाच्या माध्यमातून आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं शेई संघाला. पहिलाचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक डिफेन्सिव्ह शॉट पंकजाच्या बॅट मधनं. धावाची एक धावेने संघाचं खातं खोलतंय. आता मात्र फुल टॉस चेंडू स्ट्रेट ला पूल केलेला चेंडू नितीन याच्या रूपानं चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषे पार. एसपीएल चौकार. नक्कीच पहा खराब चेंडूचा फुल टॉस चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू सरळ नक्कीच पुल करतोय. काव कॉर्नरला पहिला चौकार येतोय नितीनच्या बॅट मधनं शेई संघासाठी. डावफलक पुढे घेऊन जातोय 5 धावा. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल शेई संघाकडून. पहिला चेंडूवर डिफेन्सिव्ह शॉट, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगला असा फटका. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेला. मात्र इम्रान ठाणे ग्रामीण पोलीस तिथे हजर. एकच धावेवर समाधान मानावं लागतं नितीन याला आणि या एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 6 धावा. बिन गडी बाद 6. पेशा आहे पोलिसाचा आणि नक्कीच अतिशय चपलाईने वेगाने त्या चेंडूवर गेला. विकेटवर धावायचे नाही. नितीन दरम्यान नॉस्टका गेंद फलंदाज. पुन्हा एकदा चांगला असा फटका. पूल केलेला चेंडू. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेषे पार. एसपीएल चौकार. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू. नितीन तारमळे नॉन सेकंड फलंदाज. आमचा आवाज येतोय का? विकेटच्या खालून धावायचंय. येथे अजित फरडे सर उपस्थित. विनंती आहे त्यांना आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. अजितजी फरडे सर. चांगला असा पूल केलेला चेंडू. चौकार वसूल करतोय पंकज. या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या बिनगडी बाद 10. बघूया अख्तरेचा पुढील चेंडूचा सामना करेल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. पूल केलेला चेंडू. मात्र चेंडू इम्रान काही चूक करत नाही. गावाचे मालकीला बघा लोक सारा जमला.
थँक्यू डीजे. खूप मोठा धक्का बसतोय शेष संघाला. पंकज तारमळे कर्णधार माघारी परततोय. फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, मात्र चेंडूची दिशा नक्कीच त्या ठिकाणी पंकजला नक्कीच तेवढं चांगलं बॅट फिरवता आलं नाही आणि चेंडू सरळ इम्रान याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गडी बाद होतोय पंकजच्या स्वरूपात आणि मोठा धक्का नक्कीच शेही संघाला असेल. पंकज, कारण पंकजवर खूप साऱ्या आशा होत्या आणि पंकज नक्कीच चुकीच्या दिशेला फटका मारला आणि इम्रान त्या झेल खाली कोणत्याही प्रकारे चूक करत नाहीये. अख्तर शेखला पहिला नक्कीच त्या ठिकाणी गडी बाद करण्यात यशस्वी होते आपल्या संघासाठी अख्तर. धावफलक झाले तर 10, गडी बाद झालं होतं 1. श्रेय क्रमांक पहिला मार्गस्थ असताना अख्तर शेख याचं. बघूया पुन्हा एकदा अख्तर. हो, चांगला असा चेंडू आणि चांगला असा यष्टीरक्षण पाहावयास मिळतंय मुसा याच्याकडनं. दुसरा गडी बाद होतोय. नक्कीच पंच आपापसात नक्की डिस्कशन करतायत. गडी बाद आहे का पंच? नक्कीच गडी बाद होतोय. नितीनच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय शेही संघाला. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षक मुस्तफा शेख याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मुस्सा शेख यांच्या हातामध्ये जाऊन विसावतो. नक्कीच गडी बाद होतोय. दुसरा नितीन पवेलियनकडे जातोय आणि आता मात्र शेही संघ कुठेतरी अडचणीत फसतोय. 10 धावा धावफलकावर नक्कीच लावल्या होत्या, परंतु 2 मोहरे टिपण्यात यश आले ते यावेळी पप्पू 11 धसई संघाला. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज चेतन. नामदेव 11 धसई संघाकडनं खेळणारा हा स्ट्रायकर गोलंदाज आज मात्र पप्पू 11 धसई संघाकडनं. बघूया चेतन याच्या गोलंदाजीचा सामना करेल निखिल तारमले, एका अष्टपैलू असा खेळाडू शेही संघाकडनं. चांगला असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, फॉलो थ्रू मध्ये चांगला असा फील्ड करतोय चेतन, कोणती धाव न घेता. गणेश सर, कुठेतरी 2 सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र निखिल आणि रोहित या जोडीवर मानसिक दबाव असेल. या मानसिक दबावातून कुठेतरी चांगला खेळ करून आपल्या संघाला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढावं लागेल. नक्कीच आता मात्र चांगला असा फटका, चेंडू येतोय स्ट्रेटच्या दिशेला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, मात्र चांगला असं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळतंय सूरज विषय याच्याकडनं. मात्र 2 धावा काही रोखू शकला नाही. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या. नक्कीच या ठिकाणी आमचे गोट्या अंपायर शहापूरचा एक अभिमान अप्पा फरडे, चेरोली संघाचे घातक गोलंदाज यांचं शुभागमन झालंय. मंचावर SPL कमिटीच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोट्या अप्पा चांगली अशी अंपायरिंग करतात आप्पा. CPL, KPL तसेच SPL मध्ये देखील खूप चांगले असे डाउनलोड केलेले त्यांचे लिंक. गोट्याप्पा अंपायर पेशाने मुंबई पोलीस मध्ये असणारे, मात्र निरंतर हसू आपल्या चेहऱ्यावर ठेवणारे आप्पा. बघूया चेतनेचा पुढील चेंडूचा मारा करेल रोहित. हो, चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या जागेवर स्थित, 2 गडी बाद, 13 धावा. आता मात्र कुठेतरी दबाव परिस्थिती आहे शेही संघाला या जोडीला नक्कीच एक पार्टनरशिप करावी लागेल, भागीदारी करावी लागेल, कारण अजूनही चांगले फलंदाज येणं बाकी आहे. फलंदाज नक्कीच धावाच्या गतीला, नक्कीच आकाराला गती देऊ शकतात. यावेळी मात्र गोलंदाज चेतन चांगला फटका, गॅप भेदून काढतोय, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हर कडे, चेंडू सीमा रेषा पार. SPL दणदणीत चौकार. चांदणा
नक्कीच हा प्रेक्षणीय शॉट पाहिल्यानंतर कुठेतरी क्रिकेटचा स्तर उंचावल्यासारखं वाटतंय. खूपच चांगला असा फटका रोहित त्याच्या बॅट मधून चेंडू जातोय सरळ सीमारेषेपार एसपीएल चौकार. बघूया चेतनेचा पुढील चेंडूचा मारा करेल पुन्हा एकदा रोहित. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेला उंचवलेला चेंडू मात्र आसिफ शरीफ कोणती गलती करत नाहीये. तिसरा गडी बाद. थँक्यू डीजे, धन्यवाद. कुठेतरी निखिल आणि हरेश या जोडीला एकेरीने दुहेरी धावा काढून नक्कीच सामना या ठिकाणी कुठेतरी बॅलन्स ठेवावा लागेल. मोठे फटके मारण्याच्या नादात सातत्याने गडी गमवत आलेला आहे. आतापर्यंत कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघ, निखिल एक अनुभवी गोलंदाज आणि फलंदाज शेळी संघाचा. निखिलला कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या संघाची. निखिलला कुठे धुरा घ्यावे लागतील, पण तितकीच चांगली गोलंदाजी पप्पू इलेव्हन धसे संघ या सामन्याच्या माध्यमातून करत आला आतापर्यंत. हो, यावेळी मोठा फटका, चेंडू ट्रॅव्हल होतो सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. वन बाउंस सीमा रेषा पार एसपीएल चौकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक दुसरा समाप्त होता. एकंदरीत धावा पण पाहिला 21. नक्कीच रन रेट हा शेळी संघाचा अतिशय सुरेख आहे. 10च्या रन रेटने सरासरी ते खेळत आहेत. परंतु एकंदरीत जर जमेची बाजू जर आपण पाहिली पप्पू इलेव्हन धसे संघाच्या माध्यमातून, तर 3 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय तो पप्पू इलेव्हन धसे संघ. 21 धावा शेळी संघाच्या. अजूनही सामना डॉट टू डॉट, नेट टू नेट चालू आहे. परंतु कुठेतरी मात्र जे गडी बाद होण्याचं सत्र आहे शेळी संघाचं ते थांबावं लागेल. निखिलला मात्र कुठेतरी धुरा हाती घ्यावे लागतील. निखिल आणि हरेश मात्र जर आपण पाहिलं पहिल्यांदा डेब्यू करतो या संघामध्ये. पहिलाच सामना आहे हरेशचा या शेळी संघाच्या माध्यमातून. हरेशला कुठेतरी मात्र निखिलच्या अनुभवाची गरज असेल. निखिलला मात्र कुठेतरी सातत्यानं हरेशला सांगावं लागेल. आणि ही जोडी जर मात्र या ठिकाणी भागीदारी करू शकली तर कुठेतरी मात्र शेळी संघ या सामन्यामध्ये पुन्हा येऊ शकतो. धावा झाला ते 21, गडी बाद झाले ते 3 आणि षटक क्रमांक तिसरा घेऊन येत आहे पप्पू. नक्कीच या ठिकाणी पप्पू स्वतः संघाचे कर्णधार ज्यांच्या नावाने संघ खेळतोय पप्पू इलेव्हन धसई, ते स्वतः मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत या ठिकाणी षटक क्रमांक तिसरा घेऊन. हो, यावेळी पहा फुलटॉस चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि बॅटनं. नक्कीच गणेश सर तुम्ही जेव्हा म्हटलं की क्रिकेटचा स्तर उंचावला रोहितच्या फटक्यानं, परंतु सातत्यानं जर आज आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर सर्वच फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामुळे जर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 3 चेंडू जर कनेक्ट झाले तर 3 चेंडू नक्कीच तो फलंदाज त्या ठिकाणी निर्धाव होतो. नक्कीच जगदीश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असतो, कारण मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असतो. बघूया पप्पू याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू पप्पू याच्या गोलंदाजीतून निर्धाव चेंडू. धावसंख्या जागेवर स्थित 3 गडी बाद 21 धावा. चांगली अशी गोलंदाजी पाहावयास मिळते पप्पू संघाचे कर्णधार हरेश. नक्कीच यावेळी दुसरा चेंडू निर्धाव होतोय. निखिल मात्र नॉनस्ट्राइक एंडला कुठेतरी मात्र स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात. यावेळी फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा कनेक्ट झाला नाही. 3 चेंडू नक्कीच मी म्हणेन पप्पू याचे 3 लॉलीपॉप चेंडू मात्र त्यावर कुठल्याही प्रकारचा फायदा उठवताना फलंदाज हरेश. आणि यावेळी मात्र लेग बायच्या स्वरूपात धाव घेण्यात यशस्वी झालाय फलंदाज निखिल. धावफलक 1 ने पुढे जातोय 22 धावा. षटक क्रमांक तिसरा या ठिकाणी हरेश. नक्कीच या ठिकाणी निर्धाव होतोय 3 चेंडू लगातार. आणि कुठेतरी शेळी संघ मात्र आता दबावाचा सामना करत असताना, अडचणीत येत असताना कौस्तुभ प्रतिष्ठानशी प्रथम फलंदाजी करताना. आता मात्र मोठा फटका, चेंडू मिड लॉंग ऑनच्या दिशेला चांगला असा झेल पकडतोय इम्रान.
बोला उद बोला उद बोला माझ्या एकविराईच उद बोला उद बोला उद बोला उद बोला माझ्या एकविराईच उद बोला उद बोला उद बोला उद बोला माझ्या एकविराईच उद बोला. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा निखिल सुद्धा माघारी परततोय. ज्या निखिलने कडवा संघर्ष केला होता, कडवा प्रतिकार केला होता, परंतु एका बाजूने ज्यावेळी हरीश 3 चेंडू निर्धाव झाल्यानंतर कुठेतरी मात्र निखिलवर दबाव आला आणि एका मोठ्या फटक्याची गरज नक्कीच या षटकामध्ये होती आणि तोच मोठा फटका मारण्याच्या नादात निखिल मात्र आपली विकेट गमावतोय आणि अजून एक खतरा बसतोय तो शेई संघाला. चौथा गडी बाद होतोय निखिलच्या रूपात. शेई संघ पूर्णपणे या ठिकाणी बॅकफुटवर ढकलला जातोय सामन्यामध्ये. यावेळी चांगला फटका नक्कीच असेल. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार. SPL चौकार. धन्यवाद डीजे. चांगला असा फटका होता. लॉंग ऑनच्या दिशेला मारलेला 1 बाउंस सीमा रेषे पार. SPL चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं पहिलाच सामन्याचा कुठेतरी दडपण घेऊन खेळणारा हरेश मात्र यष्टीचित होतोय. चांगला असतं. धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देत असताना आणि जर मैदान आपण पाहताय ज्या मैदानाचं नाव आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गाऊन साखरपडा विषय मैदान. शिवाजी महाराजांची आठवण करून देत असताना नक्कीच मात्र आता मात्र जर शिवाजी महाराजांचं नाव जर या रोशन आणि उदयने ऐकलं असेल तर कुठेतरी मात्र त्यांच्या अंगामध्ये संचलन आणि तेवढीच चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून जर पाहताय पप्पू 11 दसई अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आणि जो नाणेफेकीचा निर्णय घेतला होता नक्कीच मुस्सा यानं आणि कुठेतरी तो निर्णय 6 आठवडत असताना गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन चंद्रकांत. षटक क्रमांक 4 सुरू होत आहे. धावा झाल्या त्या शेई संघाच्या आतापर्यंत 26 धावा. धावफलक मिळून नक्कीच म्हणेन चांगला आहे, परंतु कुठेतरी गडी बाद होण्याचा जो सत्र आहे तो थांबावा लागेल. 6 गडी बाद झालेत शेई संघाचे आतापर्यंत. आता मात्र रोशनवर जबाबदारी असेल, आता मात्र उदयवर जबाबदारी असेल. कुठेतरी संघ अडचणीत आहे आणि संघाला सावरण्याची जबाबदारी या 2 फलंदाजांवर असेल. नक्कीच चंद्रकांतचा पहिला चेंडू. हो मोठा फटका मारण्याचा नानस. नक्कीच रोशन कुठेतरी मात्र यावेळी दबाव जुगारून देत असताना आपण रोशनला नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. अजूनही 5 षटक खेळ शिल्लक आहे. कुठेतरी मात्र या मैदानावर चिटकून राहावं लागेल. फेविकॉल पायावर लावून लावावं लागेल आणि रोशनला मात्र कुठेतरी आपली विकेट या ठिकाणी थांबवावी लागेल. चंद्रकांतचा पहिला चेंडू नक्कीच निर्धाव निघतोय आणि कुठेतरी आशा उंचावतात अजूनही पप्पू 11 धसई संघाच्या. यावेळी खराब चेंडू नक्कीच गॅप भेटून काढतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग दिशेला जातोय. 2 नक्षत्र नक्की चेंडूवर येत आहेत. थोडं मिसफील्ड होत आहे. कंबल दिसण्यासाठी प्रयत्न केला जाईल का? नक्कीच पहा वेगाने चित्त्याच्या चपल्याने 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 3 ने पुढे जातोय. 29 धावा. नक्कीच यावेळी उदय तारमळ्या फलंदाज. याच फलंदाजाने ज्यावेळी गिरशावच्या मैदानावर चॅम्पियन्स CPL झाली होती त्यावेळी मात्र शेई संघाची अशीच अवस्था असताना या उदयाने मात्र कुठेतरी शेई संघाला तारलं होतं. तोच उदय यावेळी मात्र चांगली कामगिरी करेल का? नक्कीच फटका मोठा आहे. ट्रॅव्हल करील सीमा रेषा पार. षटकार.
नक्कीच याच उदयने पुन्हा त्याच सामन्याची आठवण करून दिले. हाच उदय ज्यावेळी मात्र गिरशाच्या मैदानावर शेळी संघ खेळत होता 20 धावांवर 7 गडी बाद झाले होते आणि उदयने येऊन मात्र 42 धावांची एक बहारदार खेळी केली होती आणि शेळी संघाला तारलं होतं. हो यावेळेस सुरेख चेंडू ब्लॉकवर चेंडू होता नक्कीच खोदून काढण्यात यशस्वी झालाय. निर्धाव चेंडू ह्या चेंडूवर जे युद्ध सुरू होतं पहिल्या चेंडूवर उदयने जिंकलं दुसऱ्या चेंडूवर नक्कीच गोलंदाज चंद्रकांत आपले इरादे स्पष्ट करतोय. नक्कीच चांगलं असं बॅटिंग आणि बॉलिंगचं महायुद्ध पाहावंच मिळतंय एसपीएलच्या रूपानं. बघूया पुन्हा एकदा चंद्रकांत. आता पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता उदयचा मात्र प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या जागेवर स्थित. नक्कीच 35 धावा. षटक क्रमांक 14 सुरू असताना उदयला मात्र कुठे एक षटकार आल्यानंतर एकेरीत धावचा भर दिला असता तर नक्कीच संघाची धावफलक पुढे प्रत्येक चेंडूवर मात्र या ठिकाणी प्रहार करण्याचा मानस ठिकाणी बाळगून आहे उदय. पुन्हा एकदा चांगला असा फटका चेंडू येतोय स्ट्रेटच्या दिशेला मात्र अनिल चुकी करतोय. झेल सुटतोय मात्र या सुटलेल्या झेलवर 2 धावा वसूल करतोय उदय आणि रोशन 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कौस्तुभ 11 शेळी संघ. नक्कीच कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघ यावेळी मात्र अडचण असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावर झाल्यात. चला ड्रिंक्स ब्रेक आहे परंतु लगेच संपवायचा आहे. डीजे षटक क्रमांक 4 ची समाप्ती होते. धावा धावफलकावर 37 धावा. येणाऱ्या 4 षटकांमध्ये मोठ्या धावा जमाव्या लागतील त्या शेळी संघाला. कुठेतरी मात्र ही पार्टनरशिप जी चालू आहे रोशन आणि उदय मध्ये ती पार्टनरशिप नक्कीच कुठेतरी मात्र शेवटच्या षटकांपर्यंत टिकून ठेवावी लागेल. धावा झाल्यात त्या 37 गडी बाद झालेत ते 6 शेळी संघाचे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय चेतन. नक्कीच यावेळी फुलटॉस चेंडू ताब्यात करून देतो. चेंडू गॅप मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्याकडे पहा तू धावचीची संधी पहा परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे. हा मिस थ्रो कुठेतरी चूक मोठी झाली आहे का यावेळी पप्पू इलेवन धसई संघाची. रोशन मात्र नक्कीच त्या ठिकाणी तालमेल चांगला होता. कॉलिंग नव्हतं. आता मात्र एक मोठी चूक झाली असती परंतु नक्कीच त्या ठिकाणी इम्रान याची फेकी तेवढी चांगली नव्हती आणि जीवदान मिळतंय रोशन याला. धावफलक 3 ने पुढे जातोय. 40 धावा वैयक्तिक
दुसरं सांघिक 5वं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज चेतन चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहावयास मिळतं, मात्र चुकीचं चेंडूपैकी म्हणावी लागेल इम्रान मेजर यांच्याकडनं. बघूया चेतन याचा पुढील चेंडूचा सामना करेल. पुन्हा एकदा उदय. आता मात्र एक मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेला उंच उडालेला चेंडू, मात्र सूरज कोणती गलती करत नाही. 6वा झटका कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघाला. थँक्यू डीजे, धन्यवाद. ज्या उदयला मात्र कुठेतरी रोशन याला साथ द्यायची होती, तो उदय मात्र माघारी जातोय. तो उदय मात्र या ठिकाणी जबाबदारी सोडून जातोय संघाची, आणि मात्र गडी बाद होत 6. रोशनला नक्कीच साथ द्यायला मैदानावर येतोय यावेळी फलंदाज नव्याने राकेशला मात्र कुठेतरी आपला अनुभव दाखवावा लागेल. अनुभवाची शिदोरी घेऊन नक्कीच हा सामना अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढावा लागेल. धावा झाल्या त्या 40, गडी बाद झाल्यात ते 6. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल चेतन. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगला असा ब्लॉक वॉल टाकलेला चेंडू. रोशन याला काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या जागेवर स्थित. 6 गडी बाद, 40 धावा. रोशनला पूर्णपणे बांधून ठेवण्यात यश येत आहे. या ठिकाणी पाहिलं पप्पू 11 तसे संघाचा गोलंदाज चेतन याला. आता मात्र स्ट्रेटच्या दिशेला मारलेला एक मोठा फटका. पुन्हा एकदा अनिल चुकी करतोय, झेल सोडतोय. नक्कीच झेल खूप मागात ठरू शकतो पप्पू दसईला, कारण झेल कोणाचा सोडलाय? रोशनला तुम्ही जीवदान देऊ शकत नाही. रोशनला नक्कीच पहा, एकदा मात्र नक्कीच त्याच्या बॅटला बॉल चेंडू व्यवस्थित यायला लागला, नक्कीच चेंडू सीमारेषे बाहेर टाकू शकतो. धावफलक झाला 41 धावा या चेंडूतले. नक्की या षटकातले चेंडू झाला आतापर्यंत 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा झाला त्या 41. आता मात्र कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील ते कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघाला. चांगला असा फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषे पार गचाला क्षेत्ररक्षण इम्रान मेजर यांच्याकडनं पाहावयास मिळतं. 4 धावेने धावसंख्येला आकार. धावसंख्या 45 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघ. नक्कीच गणेश सर, थँक्यू डीजे, धन्यवाद. मागच्या चेंडूवर रोशनचा झेल सोडला आणि मात्र या चेंडूवर चौकार. कुठेतरी या धावा मागात पडतील का पप्पू 11 दसई संघाला? कारण दोन्ही तगडे फलंदाज आहेत. शेवटच्या चेंडूवर शिल्लक राहिला तर नक्कीच 90+ हा स्कोर हे नक्कीच करू शकतात. नक्कीच, कारण तेवढंच चांगली अशी गोलंदाजी देखील शेई संघामध्ये. कारण निखिल तारमले, पुन्हा एकदा एक निखिल तारमले, पुन्हा एकदा एक चांगला असा आडवा बॅटने खेळलेला फटका, मात्र त्यावर एकच धावा. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 46. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. नक्कीच येणारे 18 चेंडू फार महत्वाचे असतील शेई संघाच्या दृष्टिकोनातून, आणि 18 चेंडू फार महत्वाचे असतील पप्पू 11 दसईच्या दृष्टिकोनातून. येणारे 18 चेंडू ठरवतील का या नक्कीच सामन्याचा मानकरी कोण असेल. हे 18 चेंडू फार महत्वाचे असतील रोशन आणि राकेश साठी. एकच राशीचे 2 फलंदाज मैदानावर शेई संघासाठी, आणि नक्कीच शेई संघ दबावत आहे. येणारे 18 चेंडू जर मोठ्या धावा करू शकले तर कुठेतरी मात्र जो दबाव आहे तो निघून जाईल, आणि कुठेतरी मग तो दबाव आहे तो नक्कीच पप्पू 11 दसई संघाकडे येईल. अतिशय रोमांचकारी सामना मैदानावर सुरू आहे. 18 चेंडूची लढत शेवटची शिल्लक आहे, आणि 18 चेंडूची लढत नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करून जाईल यात मात्र शंकाच नाही. नक्कीच जेवढे चांगले असे गोलंदाज शेई संघाकडे, तेवढेच चांगले असे फलंदाज
पप्पू इलेव्हन धसई संघामध्ये अख्तर मुसा, इम्रान मेजर, सूरज विशे नावाजलेले असे फलंदाज गोलंदाज या दोन्ही संघामध्ये. बघूया 3 षटकांचा खेळ बाकी. मैदानावर अजूनही रोशन आणि राकेश नावाजलेले असे फलंदाज शेही संघाकडनं. वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज आसिफ. सहाव्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय आसिफ. सामना करेल तो राकेश. धावा झाल्यात एकंदरीत 46 आणि गडी बाद झालेत आतापर्यंत शेही संघाचे 7 गडी बाद झालेत. नक्कीच 46 धावांवर. ओ चांगला असा फटका चेंडू येतोय मिडॉनच्या लॉंगॉनच्या दिशेला. 1 धावा, 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 47 धावा. आता मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज असेल. एक असं षटक नक्की शेही संघाला 20+ जर षटक त्या ठिकाणी आलं तर कुठेतरी मात्र त्यांचा दबाव निघून जाईल आणि यावेळी मात्र शेही संघ कमबॅक नक्कीच करू शकेल. नक्कीच, कारण मोठी धावसंख्या उभारणं खूप चांगला असं यष्टी रक्षण पाहावयास मिळतंय मुसा याच्याकडनं. रोशन याच्या पारीचा अंत होतोय. सपनाने आईली कोणे भक्ताचे आईली हो. सपनाने आईली रुपेश भक्ताचे आईली. नव्याने मैदानावर फलंदाजी देतोय पराग. 8वा गडी बाद झालाय शेही संघाचा आणि धावा जर आपण पाहिला मैदानावर 47 धावा. षटक क्रमांक 6 या ठिकाणी सुरू असताना गोलंदाज शरीफ आसिफ नक्कीच याला मात्र यश मिळतंय. नक्कीच मुस्सा शेख, तुम्हाला आयोजकांची एक सूचना आहे. 37 मिनिटं तुम्ही घेतलेत आणि षटक क्रमांक बघतो तुमचा 6वा सुरू आहे. अजून 2 षटक तुम्हाला 45 मिनिटांचा अवधी देण्यात आलाय. यावेळी मात्र विकेटच्या वरनं चेंडू जातोय. निर्धाव चेंडू सांगता होते सरळ मुस्सा शेख यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आसिफ याची. येणार फक्त 8 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 3 षटक पूर्ण करायचे आहेत. मुस्सा शेख कर्णधार संघाचे, तुम्हाला नक्कीच याची सूचनेचं पालन करायचं आहे. यावेळी एक मोठा उत्तुंग फटका आमचे गणेश ढमके मैदानात सांगतायत. त्यांचा आवडता फलंदाज आणि आवडता फलंदाज त्यांना एक तोहफा दिलाय गणेश सरांना. सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच षटकाराच्या बाहेर जे एक प्रेक्षक झेल घेतील त्यांना मात्र या ठिकाणी एक आकर्षक टी शर्ट देण्यात येईल. SPL चा आकर्षक टी शर्ट सुभाष वालिंबे आणि राम पाटोल यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट त्यांना भेट देण्यात येईल. षटकार येतोय आणि संजीवनी प्रदान करतोय. कौस्तुभ प्रतिष्ठान शेही संघाच्या स्कोर मध्ये धावफलक पुढे घेऊन जातोय 53. परागला मात्र कुठेतरी ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. पराग मध्ये ती क्षमता आहे, पराग मध्ये ती ॲबिलिटी आहे. एक क्लास बॅट्समन शेही संघाचा पराग यावेळी मात्र मैदानात अजूनही स्थित आहे. यावेळी पुन्हा एकदा मिळेल. नक्की चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरन सीमा पार. SPL षटकार.
आता मात्र वापसी करत असताना अशी मागणी गोलंदाजी करतोय. लगातार ते 2 षटकार धाव फलक पुढे घेऊन जातोय. 59 धावा. आता मात्र काही लय सापडतोय शेई संघाला. पुन्हा एकदा एक मोठा फटका मात्र लॉंगाच्या दिशेला. पराग याची खेळी संपुष्टात येते. थँक्यू डीजे. ज्या परागनं आशा दाखवल्या त्या शेळी संघाला, ज्या परागनं मात्र पाठी राख्यांना आशा दाखवल्या होत्या, तो पराग मात्र पाच नक्कीच गणेश सर जेव्हा 2 मोठे फटके आले होते त्यानंतर मात्र एकेरी धाव नक्कीच घेतली. बॅटिंग पॉवर प्लेचा पंचांचा इशारा येतोय. तर नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक जर आपल्याकडे ठेवली असती तर अजूनही 2 षटकं शिल्लक होती, परंतु कुठेतरी मोठा फटका अजून एक परागला त्या ठिकाणी बाद करून गेला. आता मात्र नव्याने फलंदाज मैदानावर येतोय आत्माराम. 8 गडी बाद झालेत आणि 2 षटक, अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र शेळी संघाच्या 2 फलंदाजांना शेवटच्या चेंडू पर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत मैदानावर उभं राहावं लागेल. नक्कीच यावेळी या मैदानावर या SPL मध्ये या ठिकाणी शुभागमन झालंय. शहापूर नरगावचा एक बुलंद आवाज, डॅशिंग व्यक्तिमत्व जयेश जी भालके आमचे परम मित्र, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या 5व्या दिवसामध्ये. नक्कीच अजून सामना झाल्यानंतर तुम्हाला यावेळी ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र इम्रान 2 धावा नक्कीच कन्वर्ट करतोय. आत्माराम धावफलक पुढे जातोय. 61 धावा. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळतोय अख्तर. वैयक्तिक दुसरं, सांघिक 7वं षटक टाकतोय अख्तर. पुन्हा एकदा एक डिफेन्सिव्ह शॉट, 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न असफल. 1च धावेवर समाधान मानावं लागतंय. आत्माराम आणि रोशन याला 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 62 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र स्ट्राईकवर येतोय पुन्हा एकदा एक हार्ड हिटर असा फलंदाज राकेश. आता मात्र एक मोठा फटका राकेशच्या थँक्यू डीजे. धन्यवाद. आणि नुकताच या मैदानावर या धडाडीचं कार्यकर्ता, युवकांच्या दिलची धडकन आणि आमचे परम मित्र सन्माननीय राजू मेंगाळ साहेब यांचं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आदिवासी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राजू मेंगाळ साहेब, आपण आलात ना, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. मी लगेचच रामजी पाटोळे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजू मेंगाळ साहेबांचं स्वागत करायचं. आता मात्र कुठेतरी आशा मावळतात त्या शेळी संघाच्या. राकेशला मात्र थांबायचं होतं कारण अजून 1 षटक शिल्लक आहे आणि धावा नक्कीच जमा झाल्या असत्या. आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे परम मित्र आहेत, त्यांना सुद्धा क्रिकेटवर खूप प्रेम आहे, क्रिकेटचा वेळ आहे. सन्माननीय राजू मेंगाळ साहेबांचं स्वागत होत आहे. खूप खूप धन्यवाद. जरा टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करायचं आहे. एक लाडकं व्यक्तिमत्व, बिरवाडी ग्रामपंचायतचे मला तर वाटतं माजी सदस्य आहेत, ते सदस्य आहेत सध्या. धन्यवाद साहेब. आणि त्यांच्या समोर आलेले सहकाऱ्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. राम पाटोळे आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचंय. नक्कीच व्यासपीठावर जे व्यक्तिमत्व लाभलंय राजू मेंगाळ साहेब म्हणजे या साखरपाटचे जावई आहेत. ते आज या नगरीमध्ये ते मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. धन्यवाद. तर मात्र शेळी संघ कुठेतरी अडचणीत आहे. हे बॅटिंग पॉवर षटक मात्र अख्तर शेख अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना कोणत्याही प्रकारच्या धावा येत नाहीयेत. जे मोहरे शेळी संघाचे आता मात्र बाद झालेत सर्वच्या सर्व. यावेळी मोठा फटका मारण्यात आदत आणि पहा या बोनसच्या 4 धावा नक्की शेळी संघाला मिळतील. मुस्सा शेख यांच्याकडून मात्र चुकी होते. चेंडू सरळ फरार होतोय. सीमा रेषा पार. SPL चौकार. निघाला कारल्याला आई गावदेवी, कचोरे मंडल निघाला
नुकताच या व्यासपीठावर NP स्पोर्टचे मालक निलेशजी पाटोळे यांचं आगमन झालंय. मंडळाकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज मात्र आमच्या व्यासपीठाला जे व्यक्तिमत्व लाभलंय नेरुळी गावचं आणि ग्रामसेवक सन्माननीय अनिलजी दांडकर यांचं सुद्धा सहकार्य या SPL 2018 साठी आलेलं आहे. ग्रामसेवक पतपेढीचे सन्माननीय अध्यक्ष सुद्धा आहेत आमचे लाडकं व्यक्तिमत्व ज्यांना सुद्धा क्रिकेटवर खूप प्रेम आहे. आपण पाहिलं होतं स्फोटक आणि विस्फोटक फलंदाज होते. आता मात्र क्रिकेटमध्ये त्यांनी थोडीशी निवृत्ती घेतली अलीकडच्या काळात. खूप सुंदर फलंदाजी होते अनिलजी दांडकर यांची. अतिशय सुरेख फटका डीपेक्षा कव्हरला खेळून काढलाय. चेंडू सरळ फरार होतोय. दोन क्षेत्ररक्षकाच्या नक्कीच मधून जातोय चेंडू सीमारेषा पार. SPL चौकार. पाना फुलांच्या तोरण माला सजल्या आई तुझे गाभाऱ्याला सजल्या आई तुझे गाभाऱ्याला सजल्या आई तुझे गाभाऱ्याला बालरम भक्त आला मंदिरा घेऊन आई तुला हिरवा सारा घेऊन आई तुला हिरवा सारा घेऊन आई तुला Thank you, हिरवा DJ. सारा धन्यवाद. यावेळी मात्र गडी बाद होतोय आणि यावेळी सेई संघ ऑल आउट होतोय. शेवटचे 4 चेंडू नक्की त्या ठिकाणी. चाली डावलत जननी ही विश्वाची चाली डावलत जननी ही विश्वाची पलकी निघाली आई माऊलीची पलकी निघाली एक वीरेची पालखी निघाली आई माऊलीची पालखी निघाली एक वीरेची. सत्तर धावा आणि अजूनही 4 चेंडू जर खेळून काढले असते तर कुठेतरी मात्र 5 ते 6 धावा झाल्या असत्या. शेई संघाला मात्र हे आठवेल नक्कीच या सामन्याच्या शेवटपर्यंत. परंतु पहा 70 धावा फलकावर लावल्या आहेत. परंतु तेवढ्याच ताकदीचा संघ आहे मी म्हणेन फलंदाजीसाठी. पप्पू 11 धसई शहापूर तालुका टेनिस क्रिकेटचा एक मोठा संघ 71 धावा डिफेंड करण्यासाठी दिल्यात नक्की शेई संघानं. परंतु पहा आव्हान आहे 71 धावांचं. हल्लीचं क्रिकेट एवढं बदललंय की कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी करावी लागेल. यापुढील होणारा सामना NCB टायगर्स अस्नोली वर्सेस धनाजी स्पोर्ट्स शेंद्रून. दोन्ही संघांच्या संघनायकांनी कृपया टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. NCB टायगर्स अस्नोली वर्सेस धनाजी स्पोर्ट्स शेंद्रून. शेई संघाला मात्र कुठेतरी या धावांचा डिफेंड करावा लागेल आणि जरी सामना हरले तरी बोनस नक्कीच या ठिकाणी वाचवायचा असेल तो समोरच्या संघाचा. कारण अजूनही 2 सामने शेई संघाचे शिल्लक आहेत. या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व आपलं वर्चस्व नक्कीच टिकवायचं असेल तर शेई संघाला या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण यांचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल मैदानावर. तरच कुठेतरी मात्र सामना ते शेई संघ विजयी होऊ शकतात. खराब फलंदाजी नक्कीच मी म्हणेन. धनाजी स्पोर्ट शेंद्रून संघाचा कर्णधार आणि आसनोली टायगर संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. चला लवकर. धनाजी स्पोर्ट शेंद्रून आसनोली आपण यायचं लगेच. नाणेफेकी करायची कारण पहिली इनिंग झालेली आहे. नक्कीच. आणि ज्या व्यक्तिमत्वाचा आपण वाट पाहत होता जी पहिल्या दिवसापासून माझ्या खेळाडूंसाठी असो माझ्या पंचांच्यासाठी माझ्या मान्यवरांसाठी जी बिस्लरीचं पाणी आणि जी बिस्लरीची बॉटल स्वतः आता सुद्धा त्यांचे इतर मान्यवर घेऊन आलेले आहेत. ज्या बिस्लरीची सोय आम्हाला मिळाली ते सन्माननीय वांजले गावचे सरपंच धनाजी लाटे साहेब यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपलं आई गावदेवी क्रिकेट क्लब शेंद्रून यांच्याकडून मनपूर्वक स्वागत. तसेच आमच्या व्यासपीठावर उपस्थित आपले आमचे सन्माननीय अनिलजी दांडकर साहेब आणि आमचे सन्माननीय राजू मेंगाल साहेब आणि यांचं सुद्धा मी सततशा आभारी आणि ऋणी राहील. कारण या सर्वांच्या सहकार्यातून ही साकार झालेली SPL 2018 दिवस क्रमांक 5 आपल्या समोर तोच जल्लोष आणि तोच उत्साह आणि जल्लोष मात्र कमी होत नाही. कारण हे क्रिकेटचं लागलेलं वेळ हे वेळ जर लावले असेल आमचे सन्माननीय रामजी पाटोळे आणि वैभवजी पाटोळे यांचं स्वप्न साकार होते 5व्या दिवशी. येणारे पुढील 3 दिवस आणि रविवारी मात्र अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय धनाजी लाटे साहेब आणि त्यांच्या समेत आलेले सर्व सहकारी यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आणि चेंडू फेकायचा आयोजक सन्माननीय धनाजी लाटे साहेब एक प्रेमळ व्यक्तिमत्व ज्यांनी या बिस्लरीची व्यवस्था माझ्या तमाम क्रिकेट रसिकांसाठी खेळाडूंसाठी करून दिली आणि इतर मान्यवरांना सुद्धा विनंती त्यांच्या समवेत आलेला आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे.
सन्माननीय लाटे साहेब, हे क्रिकेटवर असणारं प्रेम, हे व्यक्तिमत्व आपल्याला इथे पाहायला मिळतंय. काळू बाळू ढाबा मुरबाड यांचे प्रोपरायटर आणि त्यांच्या समेत आलेले सर्व सहकारी. चला, धनाजी स्पोर्ट शेंद्रुल संघाचा कर्णधार आणि अर्जुन टायगर असनोली संघाचा कर्णधार त्वरित यायचंय नाणेफेकीसाठी. सामना सुरू करायचा आहे. चला, शेळी संघ 71 धावांचं आव्हान नक्कीच ठेवलंय ते पप्पू 11 धसई संघाच्या समोर. अतिशय खराब फलंदाजी मी म्हणेन शेळी संघाची. त्या ठिकाणी पहा, जे मोठे मोठे गडी होते अतिशय खराब फटके मारून त्या ठिकाणी आउट झालेत शेळी संघ. शेवटचे 5 चेंडू नक्की शिल्लक असताना मात्र त्या ठिकाणी अमोलचा बाद झाला आणि शेळी संघ ऑल आउट झालाय. पहिला चेंडू पंकजाचा. हो, सुरेख चेंडू नक्कीच, परंतु चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर पिच होऊन जातोय. अवांतरचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धाव नक्कीच मिळेल. पहिल्या चेंडूवर श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय यावेळी पप्पू 11 धसई संघाचा. स्ट्रायकर नक्कीच असेल इम्रान आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज सूरज. यावेळी मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या नक्कीच डोक्यावरनं जातोय. झेल होऊ शकला असता, नक्कीच झेल होऊ शकला असता. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. ज्या प्रेक्षकांनी झेल घेतलेला आहे, आपण व्यासपीठावर यायचंय. प्रेक्षक, या प्रेक्षकाला आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सुभाषजी वाळिंबे साहेब यांच्याकडून आकर्षक टी शर्ट या प्रेक्षकाला लागू झालंय. प्रेक्षक, आपण लवकर लवकर यायचंय आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. सन्माननीय धनाजी लाटे साहेब यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. आकर्षक टी शर्ट, कोणताही प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल घेईल त्याला हे आकर्षक टी शर्टचं पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद. नक्कीच झेल होऊ शकला असता त्या ठिकाणी. जर क्षेत्ररक्षक कोण येतो, पुन्हा एकदा खराब फटका, पुन्हा एकदा चेंडू फिरकावून देतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा झेल सोडतोय शेळी संघ. पहा, अतिशय खराब कामगिरी करतोय. चेंडू नक्कीच इनफिल्ड मध्ये राहिलाय आणि या 3 धाव पूर्ण केल्या जात आहेत. पहा, मराठीमध्ये एक म्हण आहे, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. पहा, रन संख्या आजच आपण कमी लावली, 70 धावा लावल्यात आणि अशा प्रकारे झेल जर आपण सोडलेत तर कुठेतरी मात्र शेळी संघ अडचणींचा सामना करू शकतो. 2 झेल यावेळी मात्र इम्रान, एक मोठा फलंदाज, 2 झेल सोडलेत आणि आता मात्र कुठेतरी वापसी करतोय पप्पू 11 धसई संघ. धावफलक जर आपण पाहिला 10 धावा. अतिशय चांगली सुरुवात 71 धावांचा पाठलाग करत असताना. यावेळी पुन्हा चेंडू हवेत आहे, परंतु नक्कीच पुन्हा एकदा पहा, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू पडतोय आणि 1 धाव पूर्ण केली जाते. यावेळी सूरजच्या माध्यमातून अतिशय चांगली सुरुवात. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना पंकज याचं जोडी आपण मैदानावर पाहताय. सलामीची इम्रान आणि सूरज. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र चेंडू सरळ नक्कीच निघून जाईल. सीमा रेषा पार. दुसरा बॅट मधला इम्रानचा षटकार. नक्कीच धन्यवाद डीजे. आणि धनाजी लाटे यांच्या शुभ हस्ते या आकर्षक टी शर्ट या प्रेक्षकाला देण्यात येणार आहे, कारण याने सीमारेषेच्या बाहेर झेल घेतलेला आहे. नेरोली गावचे हे प्रेक्षक आणि त्यांनी पटकावलेला हा मान शेळी संघाला कुठेतरी मात्र सामना जरी गमावला तरी मात्र बोनस नक्कीच त्या ठिकाणी वाचवून ठेवायचा आहे, कारण याच गटामध्ये शेळी संघ अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. जर या सामन्यामध्ये आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये जर शेळी संघाला टिकून राहायचं असेल तर कुठेतरी मात्र झेल पकडावं लागतील. 2 झेल उदयने सोडल्यानंतर मात्र आता मात्र इम्रानला जे जीवदान मिळतंय आणि त्या जीवदानाचा फायदा उचलत असताना इम्रान. चांगला चेंडू. यावेळी मात्र सरळ झेल बाद. इम्रानची पारी अंत होते. यावेळी मात्र कोणती चुकी होत नाही. चांगली गोलंदाजी पंकजाची. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे.
मी व्यासपीठावर उपस्थित आपल्या आदिवासी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष सन्माननीय राजू मेंगाल साहेब आपणास विनंती करतोय यापुढील सामन्याची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते करायची आहे. आपण इथे टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचं आहे. राजू मेंगाल साहेब आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते यापुढील सामन्याची नाणेफेकी होणार. यापुढे होणारा सामना अर्जुन टायगर वर्सेस धनाजी स्पोर्ट शेंद्रून. दोन्ही संघाचे संघनायक आमचे परम मित्र इथे येत आहेत. मी दोघांना आणि मेंगाल साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे. आदिवासी संघटना तालुका अध्यक्ष सन्माननीय मेंगाल साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेकी. नक्कीच आणि धनाजी स्पोर्ट्स शेंद्रून संघानं नाणेफेकी जिंकले. आमचे परम मित्र सन्माननीय नरेशजी पाटोळे इथे टॉस विन झालेले आहेत. त्यांना मी विचारणार तुमची काय डिसिजन असणार आहे. आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय, कारण तर गेल्या सामन्यात आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेता, परंतु सबसेल फेल झाला. आमचे फलंदाज काय टिकू शकले नाही बादशाही संघापुढे. तर यावेळेस नक्की आमचा क्षेत्ररक्षण करून त्यांना कमी धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न राहील. आता मात्र पहा शेई संघ आणि तुम्हाला नक्कीच वापसी करेल. आणि मी जातोय आसनोली संघाकडे. आपण त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय, तुमची किती टार्गेट असेल का फलंदाजी करताना, किती स्कोर जमा कराल? नक्कीच आम्ही 80च्या प्लस धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांच्याकडे पण असे चांगले बॉलर आहेत आणि त्यांचा होम ग्राउंड येतो. नक्कीच दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा आणि मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. विकास तारमळे याच्याकडून विकास डोंगरे याच्याकडून शेही संघासाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि स्वतः फलंदाज सूरज विशेला सुद्धा विकास डोंगरेकडून शुभेच्छा. साहेब खूप खूप धन्यवाद. आता मात्र ज्यावेळी मुस्सा शेख आउट झालाय कुठेतरी मात्र शेई संघाच्या अशा पल्लवित झाल्या असतील, पण नक्कीच तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय धनाजी लाटे साहेब यांचं स्वागताला मी विनंती करतोय. अर्जुनजी घोडे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय धनाजी लाटे साहेबांचं स्वागत. या व्यक्तिमत्वाचं स्वागत कशासाठी असतो? स्वागत आपल्या माणसाचा करत असतो, कारण या व्यक्तिमत्वानं दिलेली सेवा पहिल्या दिवसापासून तर सतत 8 दिवसापर्यंत बिस्लरी पाण्याची व्यवस्था. सन्माननीय धनाजी लाटे साहेब सरपंच ग्रामपंचायत बांजले, धनाजी लाटे साहेबांचं इथे स्वागत होतंय. उपस्थितांना विनंती करतो टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि या SPL 2018 साठी आलेले सहकार्य. धन्यवाद साहेब. शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत. तदनंतर त्यांच्या समेत आलेले सन्माननीय गणेशजी लाटे साहेब यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान होणार आहे. सन्माननीय गणेशजी लाटे साहेब यांचं सुद्धा स्वागत. अर्जुनजी घोडे आपल्या शुभ हस्ते करायचंय. सन्माननीय गणेशजी लाटे साहेब यांचं स्वागत या SPL 2018 मध्ये होतंय. खूप खूप धन्यवाद. यांचं सुद्धा सहकार्य या 2018 SPL साठी येतंय. साहेब आपण आलात, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. तदनंतर त्यांच्या समोर आलेले भाऊशेठ यांचं सुद्धा स्वागत सन्माननीय अर्जुन घोडे साहेब करणार आहेत. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन साहेबांचं स्वागत. 21 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना निखिल याचं झेल नक्कीच कुठेतरी महागात पडू शकतात. ते 2 झेल शेई संघाला. तदनंतर त्यांच्या समोर आलेले सन्माननीय सचिन महाडिक साहेब यांचं सुद्धा स्वागत आमचे अर्जुनजी घोडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तदनंतर त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय पुंडलिकजी शिंगोळे साहेब यांचं सुद्धा स्वागत या प्रसंगी होतंय. सन्माननीय पुंडलिकजी शिंगोळे साहेब आलेल्या अतिथींचं स्वागत करणं आपली भारतीय संस्कृती आहे. अतिथी म्हणजे अतिथी देव भव.
सन्माननीय पुंडलिकजी शिंगोळे यांचं स्वागत अर्जुनजी घोडे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय नवनाथजी हेगडे साहेबांचं स्वागत अर्जुनजी घोडे यांच्या शुभ हस्ते. पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय नवनाथजी हेगडे साहेबांचं स्वागत. आणि या सर्वांचं उपस्थितांचं मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आमचे सन्माननीय अनिलजी दांडकर यांचं सुद्धा प्रथम पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि राजू मेंगाळ यांचे मनपूर्वक स्वागत. आणि मी वळतोय मैदानाकडे आमचे समालोचक गणेश सर आणि जगदीशजी तारमळे. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी जे मंचावर जे मान्यवर उपस्थित त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय. पुनश्च एकदा मी त्या सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सामन्याकडे वळूयात. धावा झाल्यात एकंदरीत आपण पाहिलं 24 धावा, 23 धावा धावफलकावर. गडी बाद झाले ते 2. मुसा आणि इम्रान हे 2 मोठे गडी नक्कीच बाद झालेत. पप्पू इलेव्हन धसे संघाची 71 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी आहे. पप्पू इलेव्हन धसे संघाची गोलंदाजी मार्कवर निखिल. हो, यावेळी चांगला चेंडू होता. लोअर फुल टॉस चेंडूला खेळून काढलं. नक्कीच या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. ट्रॅव्हल होतोय. पंकज अतिशय चपलाईने चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावफलक 1 ने पुढे जातोय. धावा झाल्या त्या 24. शेळी संघाला आत्ताच नक्कीच दी ग्रेट मराठा प्रतिष्ठान शेरे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यानंतर शिवप्रेरणा प्रतिष्ठान शेरे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. तिरंगा मित्र मंडळाकडून शुभेच्छा आल्यात आणि जय गणेश मित्र मंडळाकडून संपूर्ण शेरे ग्रामस्थांकडून शेळी संघाला खूप खूप शुभेच्छा आल्यात. यावेळी अपील केली जाते परंतु लेक्स्टनच्या बाहेर पिच. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. जोरदार अपील नक्कीच त्या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. या ठिकाणी धावफलक नक्कीच कोणत्या प्रकारची धाव नाहीये. 24 धावा धावफलकावर. गडी बाद झाले ते 2. निखिल याचा षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी सुरू असताना आतापर्यंत 5 चेंडूवर फक्त 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्यात येते. अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा अपील केली जाते. पुन्हा एकदा नक्कीच फेटाळून लावल्या पंचांनी. पहा, यावेळी मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. धावा झाल्या त्या 25. षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. चांगली गोलंदाजी नक्कीच निखिलने या षटकामध्ये केली आणि कुठेतरी धावामध्ये अंकुश लावलाय. 25 धावा धावफलकावर. गडी बाद झाले ते 2 शेळी संघाचे. गडी बाद नक्कीच या ठिकाणी करावे लागतील पप्पू इलेव्हन धसे संघाचे. विकेट्स घ्याव्या लागतील जर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल. कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाला फलंदाजी करत असताना नक्कीच कुठे खराब फलंदाजी झाली. नक्कीच चांगले फलंदाज शेळी संघामध्ये होते परंतु फक्त 70 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं गेलं. 71 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात या ठिकाणी पप्पू इलेव्हन धसे. खूप धन्यवाद सन्माननीय धनाजी लाटे साहेब, सन्माननीय गणेशजी लाटे साहेब, सन्माननीय भाऊ शेठ, सन्माननीय सचिनजी महाडिक साहेब, सन्माननीय पुंडलिकजी शिंगोळे साहेब आणि सन्माननीय हेगडे नवनाथजी साहेब. या सर्व व्यक्तिमत्वांचं या इथे मंडळ सतत आभारी आणि ऋणी राहील. आणि त्यांच्या समोर आलेले सर्व सहकारी आणि आमचे बालबच्चे यांचे सुद्धा या मंडळ आभारी राहिला कारण आपली आलेली उपस्थिती आणि इथे मिळालेली शोभा. धन्यवाद. धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा. यानंतर आपण बघणार आहात काही षटके आपल्या शहापूर तालुक्याचं वैभव पंच म्हणून डान्सिंग फायर आणि आप्पा. यापुढील सामन्यामध्ये आपण त्यांना बघणार आहात. आपल्या चेरवली गावचे सन्माननीय आप्पा पंचांच्या भूमिकेत डान्सिंग पंच. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा पंच म्हणजे आमच्या सर्वांचा लाडका आवाज आप्पा. नक्कीच धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी आलात. स्पर्धेची शोभा वाढवलीत. थँक्यू सो मच. SPL 2018 कमिटीच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. मैदानावर चला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर लावल्यात. गडी बाद झाले ते 2. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय नितीन तारमळे. हो, चांगला चेंडू यावेळी पुश केला. चेंडूला हलक्या हातानं निर्धाव चेंडू नक्कीच सुरुवात करतोय गोलंदाजीची. गोलंदाज नितीन. या नक्कीच मात्र संघर्ष करावा लागेल. प्रतिकार करावा लागेल. ज्या नक्कीच अडचणीत शेळी संघ सापडलाय त्या अडचणीतून मात्र बाहेर पडावं लागेल. युनिटी नक्कीच या ठिकाणी करावं लागेल. सांघिक खेळ करावा लागेल. कोणा एका दुसऱ्या गोलंदाजावर नक्कीच भरोसा ठेवून जमणार नाहीये.
क्षेत्ररक्षकांना नक्कीच गोलंदाजांना साथ द्यावी लागेल. पहिल्या षटक जर आपण पंकजचं पाहिलं, चांगली गोलंदाजी पंकजने केली, परंतु झेल सोडण्यात आले 2 आणि पंकजला मात्र कुठेतरी त्या ठिकाणी महागडं षटक ठरलं. यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर पिच करतोय चेंडू. अवांतरचा पंचांचा इशारा येतोय. डफलक इकडे पुढे जातोय. 26 धावा. हॅलो हो सुरेख चेंडू पहा. चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय. चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून हाताळण्यात येते. 2 चेंडू निर्धाव नक्कीच हाताळण्यात आलेत. चांगली गोलंदाजी. चांगला असा चेंडू स्लोवन बाहेर केलेला चेंडू. नितीन संघाचा कर्णधार कस्तूर प्रतिष्ठान शे. बघूया नितीन याचा पुढील चेंडूचा सामना करायला सूरज. पुन्हा एकदा एक चांगला असा चेंडू. हॅलो झेल सुटतोय पंकज याच्याकडनं. एक मोठा असा मासा गळाला लागला असता सूरज विषयाच्या रूपानं मात्र झेल सुटतोय पंकज याच्याकडनं. एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या शेष संघाच्या माध्यमातून हा तिसरा झेल या ठिकाणी धरतीला दान केला जातोय. झेल सोडले आणि कुठेतरी अशा चुका तुम्ही करू शकत नाही. झेल सोडले आणि जीवदान दिलंय आणि याच जीवदानाचा लाभ उठत असताना पप्पू दसई संघ आता मात्र 2 गडी बाद झालेत. रन रेट तर मी नक्कीच चांगला म्हणेन. फक्त 71 धावा नक्की शेष संघाकडे आहेत. तेवढे चांगले गोलंदाज शेष संघाकडे आहेत आणि 71 धावा नक्कीच लक्षाचा पाठला करताना पप्पू दसई. कुठेतरी एक भागीदारी करावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल सूरज आणि अनिल याला. कोपाचा चांगला असा चेंडू पुन्हा एकदा नितीनच्या रूपानं धाव. LBW च अपील केलं होतं मात्र पंचांनी फेटाळून लावले. लेग बाईच्या रूपानं 1 धावा. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या या ठिकाणी नितीननं नक्कीच चांगलं षटक हाताळलं मी म्हणेन. 28 धावा. पंकजने तर तो झेल पकडला असता. आता मात्र सामन्याचं चित्र बदललं असतं. पंकजने झेल सोडला. 1 धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळाली आणि यशस्वी जीवदान त्या ठिकाणी सूरज याला मिळालं. सूरज एक नावाजलेला असा फलंदाज. पुन्हा एकदा चांगला असा स्लोवन चेंडू. मात्र पुन्हा एकदा गलती करतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. SPL चौकार. जीव माझा तुझ्यावरती तेवढा रे. जीव माझा तुझ्यावरती. गणेश सर पहा काय करेल एक गोलंदाज म्हणून. एक गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ सापडत नाहीये. पहिल्या चेंडूवर पंकजने झेल सोडल्यानंतर आता मात्र चुकी करतोय रोहित. या चुका मात्र मागा ठरू शकतात. या षटकातला हा शेवटचा चेंडू नक्कीच असेल नितीन याचा. अतिशय चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावफलक पुढे घेऊन जातोय. 32 धावा. आता मात्र चेंडूला भिरकावून देतोय. VIP डायजवर बसलेल्या मान्यवरांना सलामी द्यायला, मानवंदना द्यायला. चेंडू सीमा रेषा पार. SPL षटकार. षटकारांना धावफलक पुढे घेऊन जातोय. धावा झाल्यात त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. पप्पू 11 धसे संघाच्या सूरज नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. या सूरजला मात्र क्षमता आहे. या सूरजला मात्र शेवटपर्यंत या धावपट्टीवर या विकेटवर थांबणं फार गरजेचं असेल पप्पू 11 धसे संघाच्या माध्यमातून. कारण सूरजकडे ती क्षमता आहे. सूरजकडे नक्कीच ती ॲबिलिटी आहे. सूरज सामना नक्कीच जिंकून देऊ शकतो. एका भागीदारीची नक्कीच एका पार्टनरशिपची गरज यावेळी मात्र पप्पू 11 धसे संघासाठी आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाला ते 38.
यू डीजे. पूर्ण संघाचा दडपणामध्ये येतोय शेई संघ. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज रोहित डावकऱ्या त्याचा गोलंदाज रोहित चांगली अशी गोलंदाजी केली होती त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये. त्याचीच पुनरावृत्ती करावी लागेल रोहित याला. मात्र पूर्ण संघ दडपणामध्ये येतोय. आतापर्यंत टाकलेल्या चला सामना लगेच सुरू करायचा. शेई संघ वेळेचा तीन अपव्यय टाळायचा आहे. षटकांमध्ये 4 झेल सोडतोय शेई संघ आणि या सोडलेल्या झेल खूपच महागात पडू शकते. चांगलासा चेंडू रोहित याच्या गोलंदाजीतून निर्धाव चेंडू. धाव संख्या जागेवर स्थित 38 धावा. नक्कीच एक भागीदारीची गरज आहे यावेळी अप्पू इलेव्हन धसे संघाला. परंतु नक्कीच ती भागीदारी मी म्हणेन अतिशय चांगली भागीदारी केली गेली आहे. सूरज च्या माध्यमातून ज्यावेळी मात्र इम्रान आणि मुस्सा आउट झाले या दोघांनी मात्र खेळपट्टीवर जम बसवला. यावेळी आपल्या बॅटनं खेळायचा प्रयत्न अतिशय सुरेख फटका. थोडंसं फंबल होतंय परंतु एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल. रोहित नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. रोहितला मात्र ठिकाणी विकेट्स घ्याव्या लागतील जर आपल्या संघाला या त्याला कमबॅक करून द्यायचं असेल तर. आणि तेवढेच चांगले झेल सुद्धा टिपावे लागतील. इफ यू वॉन्ट विन द मॅच यू वॉन्ट टेक अ ग्रेट कॅचेस. जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर नक्की झेल घेणं फार आवश्यक असेल. आणि रोहित नक्कीच चांगली कामगिरी करत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघाकडनं हा एक अष्टपैलू गोलंदाज. पुन्हा एकदा एक चांगलासा फटका. मात्र त्यावर एक धावा. एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 40 धावा. सन्माननीय राजू मेंगाल साहेब इथे रजा घेतात. त्यांचं मंडळाकडून सतत आभार आणि ऋणी. आणि साहेब पुन्हा आपण बक्षीस वितरण आले तर आम्ही सुद्धा धन्य होऊ. धन्यवाद राजू मेंगाल साहेब. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली अशी गोलंदाजी करतोय रोहित. एक नौका असा गोलंदाज नकुल घोडे. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. दरम्यान पुन्हा एकदा एक चांगला असा निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल रोहित याच्या रूपानं. एक नौका असा गोलंदाज मात्र आपला चांगली अशी गोलंदाजी. बघूया पुन्हा एकदा रोहित. पुन्हा एकदा एक चांगलासा चेंडू. बॅटची काढा लागून चेंडू 30 सर्कल मध्येच मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 41 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पप्पू इलेव्हन दसई संघ. सर अप्रतिम षटक रोहितच्या माध्यमातून 5 चेंडू हाताळला फक्त 3 धावा खर्च केल्यात. कुठेतरी या रोहितनं मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच शेई संघाकडून करण्यात आलाय. जे झेल जर पकडल्या असत्या तर आता मात्र कुठेतरी शेई संघ चांगल्या स्थितीत असता. हो सुरेखा फटका. कव्हरच्या डोक्यावरनं खेळा चेंडू जातोय. रोशन चांगला क्षेत्ररक्षण अप्रतिम. दुसरी धाव पूर्ण केली जाते का? 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. व्हेरी गुड रन बिटवीन द विकेट. धावफलक 2 ने पुढे जातोय. फक्त 5 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून हाताळणारी. टाळ्या वाजून आपल्या गोलंदाजाचं स्वागत करत असताना शेई संघ 5 धावा फक्त खर्च केल्या रोहित यानं. आणि ज्यावेळी मात्र संघ अडचणीत होता त्यावेळी मात्र संघाला या ठिकाणी साथ दिली ती रोहित यानं. ड्रिंक्स ब्रेक 4 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक डीजे.
हॅलो शेही संघ टायमिंगचा तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल. वेळेचं बंधन ठेवायचंय दोन्ही संघांना. विनंती आहे पप्पू इलेव्हन दसाई संघाने कस्तूर प्रतिष्ठान शेही संघ वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज निखिल. 24 चेंडू मध्ये कृपया घाई करायची आहे, टायमाचं भान ठेवायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे ते. शेही संघ आज थोडा उशिरा सामने चालू आहे, सहकार्य करा. 24 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असताना बघूया कशी गोल फलंदाजी करता येतं. अनिल आणि एक सूरज बॅटची कडा लागून यष्टीरक्षक झेल सोडतोय. निर्धाव चेंडू नुकताच व्यासपीठावर आमचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीणजी ठाकरे साहेब आणि त्यांच्या समवेत आलेले रघुनाथजी ठाकरे साहेब यांचं आगमन होतं. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल निखिल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या जागेवर स्थित 2 गडी बाद. 22 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असताना कशी फलंदाजी करतायत सूरज विषयाने अनिल. बघूया निखिलचा पुढील चेंडूचा सामना करणे. पुन्हा एकदा अनिल. पुन्हा एकदा एका चांगलासा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र सावध असा पवित्रा डिफेन्सिव्ह शॉट. त्यावर 1 धावा. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 44 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पप्पू इलेव्हन दसई संघ. आता मात्र स्ट्राईक वर गेलेला एक हार्ड हिटरचा फलंदाज सूरज विषय. एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाकडनं स्ट्रायकर फलंदाजी करणारा सलामीला येणारा हा फलंदाज सूरज विषय. तेवढाच चांगलासा गोलंदाज निखिल तारमले. बघूया पुन्हा एकदा एका चांगलासा खोलवर टप्प्याचा लेग साइडला टाकलेला चेंडू मात्र तेवढं चांगलासा क्षेत्ररक्षण पाहावयास मिळते उदय याच्याकडनं. 1 धावेवर समाधान मानावं लागतं सूरज याला आणि या 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 45 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पप्पू इलेव्हन दसई संघ. अजूनही पुन्हा एकदा एक चांगलासा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू. हॅलो, चांगली गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून षटक क्रमांक 5 या ठिकाणी सुरू असताना गणेश सर फक्त 5 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. मी नक्कीच म्हटलं होतं शेही संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, त्यामुळे कुठेतरी मात्र 71 धावांचा पाठलाग करत असताना पप्पू इलेव्हन दसई संघ अडचणी असताना 5व्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि मागच्या षटकात रोहितनं 5 धावा. 2 गोलंदाजांना पुन्हा एकदा विजयाचं स्वप्न जागवलंय. नक्कीच 19 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना त्रिफळा चित करतोय शेवटच्या चेंडूवर निखिल आणि तिसरा गडी बाद. औरा निरोप सांग आईला मी येईन तुझे भेटीला न चैता पाकाचे गोमई. चला बॅट्समॅन आला. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना कशी फलंदाजी करतायत सूरज विषय आणि अख्तर शेख. दोन्ही नावाजलेले असे फलंदाज पप्पू इलेव्हन दसई संघाकडनं. तेवढाच 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. 9च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील जर
विजय संपादित करायचा असेल पप्पू 11 दसई संघाला. 18 चेंडू आणि 26 धावा. गणेश सर, मागचा सामना जर आपण पाहिला असता, पहिला सामना जय भवानी नेहरोली वर्सेस साई स्टार अल्यानी संघामध्ये जय भवानी नेहरोली संघाला 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असताना सुद्धा तो सामना साई स्टार अल्यानी संघाने जिंकला होता. आता मात्र 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना त्याच प्रकारे दमदार आणि या ठिकाणी करावी लागेल शहीद संघाला. तशीच दर्जेदार आणि दमदार कामगिरी ज्या प्रकारे अल्यानी संघाने केली होती त्याच प्रकारे दर्जेदार गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागेल शहीद संघाला. 18 चेंडू 26 धावा. सामना रोमांचकारी होईल यात मात्र शंकाच नाहीये, कारण शहीद संघाकडे चांगला गोलंदाजीचा भरणा नक्कीच आहे. आता मात्र मैदानावर येतोय अख्तर शेख. ज्या अख्तर शेखनं गोलंदाजीमध्ये कमाल दाखवली होती, फलंदाजीसाठी येतो अख्तर शेख. गोलंदाजी रोहित. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक टाकतोय रोहित. पहिला चेंडू अवांतर वाईट चेंडू. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 46 धावा. नक्कीच पहा, बॅटिंग पॉवर षटक सुरू आहे. अवांतर धाव्याने सुरुवात करतोय गोलंदाज रोहित. फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूला सरळ भिरकावून देतोय. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू सीमा रेषा पार. SPL चौकार. हरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. धन्यवाद विजय. महाराष्ट्राच्या राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देत असताना आमचे डीजे मॅन. नक्कीच मैदान आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ग्राउंड. मैदानावर मात्र शिवरायांचा नावाचा जयघोष होतोय. यावेळी सुरेख फटका, चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड फटका येतोय. या ठिकाणी नितीन अतिशय चांगली क्षेत्ररक्षण, लाजवाब दर्जेदार क्षेत्ररक्षण नितीनच्या माध्यमातून ठिकाणी केलं जात आहे. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा वाचवण्यात येत आहेत आणि टाळ्यांचा एकच गजर होतोय नितीनसाठी. नक्कीच चांगली गोलंदाजी आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण शहीद संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धावफलक 1 ने पुढे जातोय. धावा झाल्या त्या मैदानावर आतापर्यंत 51 धावा पप्पू 11 दसई संघाच्या. यावेळी मोठा फटका अख्तर शेख बॅट मधनं संजीवनी प्रदान करणारा SPL दमदार षटकार. थँक्यू डीजे. आणि शहीद संघ कुठेतरी मात्र आता प्रभावाच्या छायेत जात असताना षटकार येतोय, संजीवनी प्रदान करून देतोय पप्पू 11 दसई संघासाठी. 6 धावांनी आपला पुढे जातोय. 57 धावा. आता मात्र पप्पू 11 दसई संघ आणि विजयामध्ये काहीच थोडंसं अंतर राहील. नक्कीच शहीद संघ वेळेचं भान ठेवायचंय, वेळेचा अपव्यय टाळायचा आणि सामना सुरू करायचा आहे. या षटकातले एकंदरीत 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 3 चेंडू मध्ये तब्बल 11-12 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज रोहित यानं. ज्या रोहितनं मात्र मागचं षटक अतिशय सुरेख हाताळलं होतं. त्या कर्णधारानं आपला विश्वास दाखवलाय आणि आता मात्र कुठेतरी महागडी गोलंदाजी करतोय रोहित. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहित मात्र तब्बल 12 धावा खर्च करतोय. धावफला कुठे जातोय 17 धावा. अख्तर शेख एक अतिशय अष्टपैलू, नक्कीच जितका चांगला गोलंदाज तितकाच चांगला फलंदाज पप्पू 11 दसई संघाचा. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन देतोय. चेंडू बॅक टू बॅक सीमा रेषा पार. SPL खनखरीत षटकार. षटकारानं धावला पुढे जातोय. धावा झाल्यात आतापर्यंत 63. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. याच षटकामध्ये जिंकण्याचा मनसुबा असेल आणि कुठेतरी आपला नेट रन रेट वाढवण्याचा प्रयत्न असेल तो पप्पू 11 दसई संघाचा. आणि जर या समयामध्ये जर पप्पू 11 दसई संघ जिंकला तर मायनस मध्ये जाऊ शकतात कुठेतरी शहीद संघ. पुन्हा एकदा फटका. यावेळी लॉंग ऑफ शिशाला खेळून काढलाय. नितीन येतोय वेगाने, चेंडू कलेक्ट करतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. धावफलक किती जातोय 64 धावा. नक्कीच मात्र फलंदाजीमध्ये कुठेतरी कमी पडला शहीद संघ, क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी कमी पडला शहीद संघ. प्रभावाच्या छायेत जातो शहीद संघ. पहा नक्कीच
ज्यावेळी तुम्हाला एक सामना जिंकायचा असेल तर तिन्ही स्तरावर सांघिक चांगली कामगिरी करावी लागते, परंतु नक्कीच करण्यात आली. शेळी संघाच्या माध्यमातून झेल सोडण्यात आले आणि नक्कीच कुठेतरी आता ते झेल महागात पडतायत. धाव फलक जर मैदानावर पाहिले आतापर्यंत 65 धावा, आता 64 धावा जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज पप्पू 11 धसे संघाला. यानंतरचा होणारा सामना धनाजी स्पोर्ट्स शेंद्रून वर्सेस एनसीपी टायगर अस्नोली. या सामन्यासाठी गोट्याप्पा अंपायर खूपच उत्सुक. गोट्याप्पा एक नावाजलेला असा पंच, शापूर पंचक्रोशी मध्ये वैयक्तिक पहिला सांघिक 7वं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज राकेशच्या गोलंदाजीचा सामना करेल अख्तर. राकेश गोलंदाजी मार्कवर येतो. षटक क्रमांक 7व्या ठिकाणी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. खराब चेंडू होता, परंतु पहा अख्तर शेखला त्या चेंडूचा लाभ उठवता आला नाही. पण नक्कीच गणेश सर मी म्हणेन त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी रसगुल्ला ठेवला गेला होता अख्तर शेखच्या समोर, परंतु अख्तर शेख त्या ठिकाणी कुठेतरी आजारी असल्यामुळे त्यांनी तो रसगुल्ला नाकारला गेला. नक्कीच यावेळी चेंडूचा लाभ उठवला नाही. धावफलक 1 ने पुढे जातोय. धावा झाल्या त्या 65. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. जिंकण्यासाठी पप्पू 11 धसई संघाला. शेळी संघ खूप साऱ्या चुका झाल्या या सामन्यामध्ये. फलंदाजीमध्ये चुका झाल्या आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या. गोलंदाजी नक्कीच चांगली झाली, परंतु फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन गोष्टींमध्ये चुका आणि कुठेतरी मागात पडतात. यावेळी दिवेश टकावाच्या वरतून डोकावून खेळतोय, चेंडू सरळ ट्रॅव्हल येतोय सीमा रेषा पार. SPL दमदार चौकार. धन्यवाद डीजे. विजयासाठी केवळ 2 धावांची गरज पप्पू 11 धसई संघाला. आता मात्र पुन्हा एकदा लॉलीपॉप चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषे पार. SPL चौकाराने विजय संपादित करतोय पप्पू 11 धसई संघ. धसई संघाचे हार्दिक स्वागत. शेकँड करायचंय शेळी संघ आणि पप्पू 11 धसई संघ. पहा दोन्ही संघ आपण खेळलात. या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय सुरेख आहे. शेकँड करायचंय पप्पू 11 धसई संघ आणि शेळी संघ लाईन मध्ये जाऊन नक्कीच दोन शेळी संघाचा कर्णधार आपल्या सर्व प्लेइंग 11ला लाईन मध्ये घेऊन शेकँड करायचंय आणि तसेच मुस्ताशेख आपल्या संपूर्ण प्लेइंग 11ला लाईन मध्ये घेऊन जाऊन शेळी संघाला शेकँड करायचं. एक मैत्रीपूर्ण लढत आपण खेळलात. पहा यश पराजय हा जीवनाचा भाग असतो, प्रत्येक खेळाचा भाग असतो. पराजित झाला शेळी संघ काही फरक नाहीये. पुढच्या सामन्यामध्ये या दमदार कामगिरी करा आणि नक्कीच तुमचा विजय होईल.